श्री स्वामी समर्थ. आहोंना ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. मग त्यांना काय बनवून द्यायचं. मग मला आठवलं की त्यांना चिवडा खूप आवडतो. मग म्हटलं चला पातळ पोहे होते घरात, म्हटलं त्याचा चिवडा बनवूया. जे साहित्य अवेलेबल होतं तेच साहित्य घेतलं आणि तेवढंच साहित्य घेतलं आणि त्याच्यामध्ये करम कुर्रम असा कुरकुरीत छान असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. इथे तुम्ही बघू शकता, एकदम छान असा कुरकुरीत झाला होता आणि खूप टेस्टी पण होतो बरं का हा चिवडा. तर ह्या चिवडा मी कसा बनवला आणि ह्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर नक्की बघा. तर जे पातळ पोहे आहेत ना, ते सगळ्यात आधी छान असे चाळून घ्यायचे. त्याच्यामध्ये जी काही घाण असेल ती पूर्ण निघून जाते आणि त्याच्यानंतर मंद गॅसवरती थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि हे पोहे आहेत ते जवळजवळ 10 मिनटापर्यंत छान असे आलटून पालटून मस्त असे पूर्ण कडक होईपर्यंत, म्हणजे ते कुरकुरी होतात ना तसे होईपर्यंत भाजायचे, की ते हातात घेतले ना की असे इझिली तुटतात. तर एवढे होईपर्यंत भाजायचे, म्हणजे असे मऊ मऊ नाही राहत आणि मस्त एकदम कुरकुरीत चिवडा होतो. तर इथे बघू शकता मी तोडून दाखवते, असे ते तुटले पाहिजे. त्याच्यानंतर तेलामध्ये मी हे सगळे म्हणजे खोबरं, शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता, माझ्याकडे एवढं साहित्य होतं ते सगळं आहे ते तळून घेतलं आहे. आणि इथे बघा, ही माझी अवस्था अशी काहीशी झाली होती, कारण दुपारी किचनमध्ये मी काम करत होते, पूर्ण घामाने असे भिजले होते. त्यानंतर तेल तापलेलं होतं, त्याच तेलामध्ये लाल तिखट टाकले, हळद टाकले, पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ, एवढे जिन्नस टाकलेत. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्याकडे चिवडा मसाला असेल तो टाकू शकता, चाट मसाला असेल तर तो टाकू शकता, असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रत्येकाचं प्रमाण ठरवू शकता. तर मी इथे लाल तिखट पण वापरले आणि मिरची पण वापरले. तुम्ही पण हे दोन्ही वापरून बघा, चव आहे ती एकदम अप्रतिम बनते. आणि नंतर मग हे जे तेल होतं त्यात मसाला होता तो पूर्ण पोह्यामध्ये टाकून घ्यायचा. तुम्ही पोहे कढईत टाका, मग हलवा, किंवा ताटामध्ये किंवा घमेल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये हा मसाला टाकून हलवा, म्हणजे तुम्ही वाईस वरचा कसंही करू शकता. आणि छान असा ना तो पूर्ण हलवून मस्त असा एकजीव करून घ्यायचा. आणि हा जो पोह्यांचा चिवडा आहे ना, तो जर फॅनखाली वगैरे ठेवला ना तर पटकन आहे ना चिंबट होतं, चिंबट. त्याच्यासाठी मग तो एअरटाईट कंटेनर असतात आपल्याकडे, जे काचेच्या वगैरे भरणे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून तो आरामात 15-20 दिवस आरामात खाऊ शकता. तेवढा छान टिकतो आणि मस्त कुरम कुरकुरीत लागतो. तुम्हाला ॲडिशनल हवे असेल तुम्ही ह्याच्यामध्ये शेव पण छोटीशी बारीकवाली बनवून टाकू शकता किंवा विकतची टाकू शकता, पण आम्ही असा प्लेनच बनवतो आणि खरंच खूप छान, म्हणजे खूप टेस्टला अप्रतिम बनतो हा चिवडा. तर हा चिवडा जो आहे ना, तो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. माझ्या आहोंना आवडतो हा चिवडा, खूप प्रचंड आवडतो, म्हणून मी मध्ये बनवत असते. त्यासाठी माझ्याकडे पातळ पोहे हे आणलेलेच असतात. तर असा हा कुरम कुरकुरीत असा खमंग हा पातळ पोह्यांचा चिवडा, अप्रतिम चवीचा, लिमिटेड साहित्यामध्ये बनवलेला, जे साहित्य आपल्याकडे आहे त्याच साहित्यामध्ये बनवलेला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा, लाईक शेअर तर करा. तुमच्या सर्वांच्या खरंच खूप मनापासून धन्यवाद. बाय.